मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा मुलाची गोष्ट सांगणार आहे जो कुठल्याही मोठ्या घरात जन्माला आला नव्हता, ज्याच्या वडिलांकडे अफाट पैसा नव्हता, ज्याच्या आईकडे सोन्याचे दागिने नव्हते, ज्याच्या हातात मोबाईल नव्हता, ज्याच्या खिशात खर्चायला पैसे नव्हते. पण तरीही तो मुलगा गावात आदर्श ठरला, कारण त्याच्याकडे एक गोष्ट होती, ती म्हणजे चारित्र्य आणि कष्ट. त्या मुलाचा जन्म एका छोट्याशा गावात झाला होता. गावात मातीचे रस्ते होते, उन्हाळ्यात धूळ आणि पावसाळ्यात चिखल होता. वीज नेहमी नसायची, पाणी दूरवरून आणावे लागायचे. पण या सगळ्यात त्या मुलाने कधीही तक्रार केली नाही. लहानपणापासूनच त्याला आईवडिलांनी एकच शिकवण दिली होती की परिस्थितीवर रडायचं नाही, परिस्थितीला बदलायचं. तो मुलगा लहान असतानाच शाळेत जायला लागला. शाळेत त्याच्याकडे चांगले कपडे नव्हते, त्याची वह्या पुस्तकं जुनी होती, कधी कधी दुसऱ्यांकडून मिळालेली होती. पण त्याच्या डोळ्यात शिकायची जिद्द होती. तो रोज सकाळी लवकर उठायचा, गुरांना चारा घालायचा, विहिरीवरून पाणी आणायचा आणि त्यानंतर शाळेत जायचा. शाळेत जाताना रस्त्यात अनेक लोक त्याला थांबवायचे. कुणी म्हणायचं, एवढं शिकून काय करणार, शेवटी शेतीच करायची आहे. कुणी म्हणायचं, शहरात गेलेले लोक परत गावाकडे पाहतही नाहीत. पण त्या मुलाने कधी कुणाचं ऐकलं नाही, कारण त्याला माहीत होतं की स्वप्न आपली असतात, निर्णय आपले असतात. तो मुलगा शाळेत हुशार होता, पण फक्त गुणांमध्ये नाही तर वागण्यातही तो वेगळा होता. शिक्षकांचा मान राखायचा, मोठ्यांना आदर द्यायचा आणि लहानांना आपलंसं करायचा. कुणी अडचणीत असेल तर तो पहिल्यांदा पुढे जायचा. एकदा गावात दुष्काळ पडला आणि टंचाई झाली. लोक भांडू लागले, विहिरीवर भांडण होत होती. त्यावेळी तो मुलगा लोकांना समजून सांगायचा, पाणी वाचवा, एकमेकांशी भांडू नका, कारण भांडणाने पाणी वाढतं नाही, पण समजुतीने आयुष्य वाचतं. हळूहळू तो मुलगा मोठा होऊ लागला. जबाबदाऱ्या वाढल्या, घरची परिस्थिती अजून कठीण झाली. वडिलांचं आजारपण, आईचं अशक्त शरीर, पण तरीही त्याने शिक्षण सोडलं नाही. तो दिवसाला काम करायचा आणि रात्री अभ्यास करायचा. कधी कधी थकून जायचा, पण मनात एक विचार ठेवायचा, आज थकलो म्हणून उद्या हारायचं नाही, आज सहन केलं म्हणून उद्या उभं राहायचं. गावात काही लोक त्याची चेष्टा करायचे, म्हणायचे, हा फार शहाणा होतोय, हा फार सज्जन आहे. पण तो शांत राहायचा, कारण त्याला माहीत होतं की शांत माणूसच पुढे जाऊ शकतो. काळ गेला, तो मुलगा शिक्षण पूर्ण करून परत गावात आला. शहरात संधी होत्या, पैसा होता, प्रतिष्ठा होती, पण त्याने गाव सोडलं नाही, कारण त्याला वाटत होतं, गावाने मला घडवलं आहे तर मी गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याने गावातल्या मुलांना शिकवायला सुरुवात केली. कुणाला फी नव्हती, कुणाला अट नव्हती, फक्त एकच अट होती, शिकायची तयारी पाहिजे. तो मुलगा आता तरुण झाला होता, पण त्याच्यात गर्व नव्हता. तो आजही शेतात काम करायचा, आजही आईवडिलांची सेवा करायचा, आजही गावच्या मंदिरात झाडू मारायचा. हळूहळू गावातील लोकांच्या लक्षात आलं की हा मुलगा वेगळा आहे. हा बोलतो कमी, करतो पण काम जास्त. गावात एखादा वाद झाला तर लोक त्याच्याकडे जायचे, कारण त्याला विश्वास होता, तो न्याय देईल, पक्षपात करणार नाही. तो मुलगा कधी मोठं भाषण देत नसे, कधी स्वतःची जाहिरात
करत नसे, पण त्याचं नाव गावात आदराने घेतलं जाऊ लागलं. आज तो मुलगा कोणत्या पदावर आहे, किती पैसे कमवतो याला फार अर्थ नाही, कारण त्याने एक गोष्ट कमावली आहे, ती म्हणजे लोकांच्या मनातली जागा. गावात आजही लोक म्हणतात, हा आमच्या गावातला आदर्श मुलगा आहे, कारण याने कधी कुणाला कमी लेखलं नाही, कधी गर्व केला नाही, कधी माणुसकी सोडली नाही. मित्रांनो, ही गोष्ट फक्त एका मुलाची नाही, ही गोष्ट प्रत्येक त्या माणसाची आहे, जो गावात राहूनही आपली माणुसकी जपतो, जो मोठा होऊनही नम्र राहतो, जो शिकूनही जमिनीशी जोडलेला राहतो. जर तुम्हाला गावात आदर्श व्हायचं